दरम्यान सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचना काढली आहे। यावरून नारायण राणेंनी एक्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंनी विरोध केलाय। आपल्या ट्विटमध्ये नारायण राणे म्हणतात, मराठा आरक्षणासंबंधी सरकारने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। दरम्यान नारायण राणेंच्या भूमिकेवर आता मंत्री दीपक केसरकर आणि चंद्रकांत पाटील काय म्हणतात तेही पाहूया। ज्यांचे दाखले त्यांच्या संदर्भातला निर्णय आहे। मराठा समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण त्याला आपण क्युरेटिव्ह पिटिशन दिलेलं आहे आणि या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते। त्याच्यासाठी 1.5 लाख लोक सर्वेक्षण करतात आणि 1 आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पिरिकल डाटा उपलब्ध होईल। त्याच्यामुळे राणे साहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा दादांना नारायण राणे साहेबांना नेमके काय म्हणायचं आहे ते मी समजून घेतो। माझ्या सुदैवाने 14 ते 19 मध्ये मराठा समाजाला जे SC-BCचं आरक्षण मान्य देवेंद्रजींनी दिलं त्याच्या कण आणि कणामध्ये मी इन्व्हॉल्व होतो। तर ह्या विषयाचा मी खूप अभ्यास केला असल्यामुळे नाराजी दादांची काय आहे, दादांचं नेमके काय म्हणणं हे बघतो आणि मगच त्यावर बोलणं उपयोगी राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।